आपल्यासोबत काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे आहे। आज जात वैधता पडताळणी समितीने तुम्हाला एक नोटीस दिली आहे। नेमकं त्या नोटीसमध्ये काय आहे आणि काय म्हटलं होतं? ती नोटीस मला नेमकं 9:45 वाजता व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये मला बोलवण्यात आलं होतं आणि माझ्या घरी ही नोटीस 10 वाजता पोहोचली आणि आज इतका माझा शेड्यूल व्यस्त असल्यामुळे सकाळी 8 वाजतापासून आम्ही प्रचाराला निघून जातो। अशा परिस्थितीमध्ये वेळेची मीटिंगचा वेळ हा 10 वाजता असतो आणि 9:45 वाजता असते आणि मला माझ्या घरी 10 वाजता नोटीस असते। तर हे सगळं यांचं षडयंत्र आहे हे स्पष्टपणे दिसून पडतं। काय वाटतं तुम्हाला? जात पडताळणी समितीसमोर तुम्हाला जायचं होतं, तुम्ही गेलं नाही, त्यामुळे आज जात पडताळणी समितीचा निर्णय येऊ शकतो तुमच्या जात वैधता प्रमाणपत्राला घेऊन? नक्कीच माझ्या जात पडताळ प्रमाणपत्राचा निर्णय या हुकुमशाही सरकारने त्यांच्या मनासारखाच लावलेला असावा। कारण यामध्ये मला आश्चर्य अजिबात वाटत नाही। आश्चर्य मला यासाठी वाटत नाही कारण हे जे एका महिलेवर, एक अनुसूचित समाजाची महिला आज संसदमध्ये जर प्रतिनिधित्व करणारी, गोरगरीब जनतेचं, शेतकऱ्यांचं, महिलांचं जर प्रतिनिधित्व करण्यासाठी एक संधी जर त्या एका गोरगरीब महिले, शेतकरी कुटुंबातील एका महिलेला मिळत असेल तर तिचं खच्चीकरण कसं करावं हे या विरोधकांपासून शिकायला पाहिजे। तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहात या सगळ्या घडामोडीला घेऊन? तो नंतरचा विषय आहे आणि नक्कीच इतका मोठा जर आमच्यावर दीनदलितावर, हा फक्त एका रश्मी बर्वेवर अन्याय झालेला नाही, हा अनुसूचित समाजाच्या महिलेवर अन्याय झालेला आहे, अनुसूचित समाजाच्या सर्व प्रवर्गावर अन्याय झालेला आहे, बहुजन समाजावर अन्याय झालेला आहे, समाजातील सर्व घटकावर अन्याय झालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहे आता इथे, नेमकं इथे कशाला आलेला आहे? इथे आम्हाला आज इथे छाननीसाठी बोलवलं होतं आणि त्यासाठी आज मला इथे बोलवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आपण बघू शकतो की रश्मी बर्वे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।